गेले 5 वर्ष आपण आमदार होता आणि त्यानंतर 5 वर्ष आपल्याला राजकीय याच्यात थोडंसं पाठीमागे राहावं लागलं. पुन्हा आपण आमदार होत आहे. करमाळा तालुक्यातील जनतेबरोबर माढा तालुक्यातील 36 गावांनी पण आपल्याला भरभरून साथ दिली. त्याबद्दल करमाळा तालुक्यातील जो पाण्यापासून वंचित असलेला भाग असेल किंवा माढा तालुक्यातील 36 गाव याबद्दल आपलं विजन काय असेल, पुन्हा आपण काय करणार? आता भविष्य काळामध्ये आता तुम्हाला सरकार स्थापन तर भाजपचं होतंय असं दिसतंय. आता या गोष्टीला आम्हाला संघर्षच करावा लागणार आहे आणि भविष्य काळामध्ये तालुक्यामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं वाटत होतं सगळ्यांना, पण काय चमत्कार झाला काय सांगू शकत नाही ते कशामुळे असं झालं. करमाळा आणि माढा तालुका दोन्ही ठिकाणी परिवर्तन झालंय, काय सांगाल? नाही, हे तुम्हाला दोन्ही आमदारांना लोक कंटाळलेली होती, ह्यांचा अतिरेक लोकांना